नमस्कार. आज मी थोडंसं तुम्हाला एक वेगळा डेमो देते. अजिबात तुम्ही पाहू शकता की मी मेकअप केलेला नाहीये आणि मी जे पण प्रॉडक्ट्स मी माझं लाईव्ह करताना वापरते, त्यासाठी मी जे प्रॉडक्ट्स वापरते ते मी तुम्हाला आता लाईव्हमध्ये करून दाखवेन की मी कसे आणि काय प्रॉडक्ट्स वापरते. तर ही आणि हा पेड प्रमोशन नाही, हे माझे सगळे स्वतः विकत घेतलेले प्रॉडक्ट्स आहेत. तर कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही कसं चांगलं दिसू शकता ह्यासाठी ही जी फेसेसची आहे ना, 2 in 1 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर पण आहे आणि बेसिक फाउंडेशन पण आहे. तर मी ही नेहमी वापरते. अगदी मी थोडीशीच घेतली आहे आणि मी तशीच लावणार आहे माझ्या चेहऱ्यावर. मी खूप काही तामझाम करत नाही. जे आहे ते अगदी तुमच्यासोबत मी करून दाखवते. हे बघा, इतकी छान ती मर्ज होऊन जाते ना तुमच्या स्किनमध्ये. बघा, जस्ट एक सिंगल हात फिरवलाय मी माझ्या चेहऱ्यावर, पण तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसेल की किती छान त्याचा इफेक्ट येतं. तर हे बघा, हे ते आहे फेसेस कॅनडा टिचलेस क्रीम. ही जी क्रीम मी वापरते ही खरंच खूप छान आहे. याची लिंक मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता माझ्याकडे फेसेस कॅनडाचे हे 2 स्ट्रोक क्रीम्स मी स्वतः रेग्युलरली वापरते. त्याच्यात आता मी सिल्वर वापरेन कारण माझा तो जास्त फेवरेट आहे आणि मला खूप छान त्याचं इफेक्ट येतं. तर मी आता ती स्ट्रोक क्रीम पण तुम्हाला लावून दाखवते. ती मी जेव्हा मला लाईव्ह करायचं असतं तेव्हा ते पण मी फिंगर टिपवर घेऊन म्हणजे माझे मेन फेसचे हायलाइट मी तर अगदी सगळ्या चेहऱ्यावर लावते आणि नंतर परत कारण अगदी सगळ्या महिलांना रोज अगदी सगळं मेकअप करणं शक्य होत नाही. पण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन हे बघा, लगेच त्याचा एक इफेक्ट येतो आणि खूप छान असा ग्लो दिसतो. इन्स्टंट ग्लो तुम्हाला चेहऱ्यावर जो दिसतो त्याचा मी तुम्हाला लाईव्ह डेमो देते. मी काहीही माझ्या चेहऱ्याला आधी लावलं नव्हतं. पहिलं मी त्याचं बेसिक मॉइश्चरायझर 2 in 1 मॉइश्चरायझर लावलं आणि आता मी त्यांची स्ट्रोक क्रीम लावलेली जी सिल्वरमध्ये, त्याचे 4 शेड्स येतात आणि मी कॉम्पॅक्टही वापरते. आता मी हा त्यांचा बनाना लूज पावडर वापरते, जो मला खूप जास्त आवडतो. तो जस्ट मी घेऊन मी फक्त त्याच्यावरती अप्लाय करणार आहे, बाकी काहीही करणार नाही. कारण तुम्हाला जर ऑफिसला वगैरे जायचं असेल, कुठे लग्न समारंभाला जायचं असेल तर सगळ्यांना परवडत नाही. मी नेक एरिया नंतर करून दाखवेन कारण कधी पण आपण मेकअप करतो तेव्हा मी पहिलं स्वतः तयार होते. मी नेक वगैरे खरंच खूप अवॉइड करते करणं, मला कंटाळा येतो म्हणून. पण तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जे काही तुमचे गोल्डची ज्वेलरी वगैरे घालायची आहे बघा, मी सिम्पल, मी काही केलेलं नाही आहे. माझ्या पद्धतीने जसं करायचं असतं मी तसं करते. हा पुन्हा माझ्याकडे फेसेसचाच आय शॅडोचा पॅलेट आहे आणि खूप छान आहे तो. सगळ्या कलर्स तुमच्याकडे जवळजवळ 4 हे आहेत त्यांचे पॅलेट्स. तर मी आत्ता जो घेतलेला आहे तो, त्याचा नंबर मी तुम्हाला नंतर ह्याच्यामध्ये बघा, हे त्याचे सगळे शेड्स आहेत. खूप छान आहे तो, मी नेहमी रेग्युलरली वापरते. तर मला बाहेर जायचं आहे म्हणून म्हटलं की मी हे तुमच्यासोबत करून दाखवेन. मी खूप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही, पण जे मी स्वतः नेहमी लाईव्हमध्ये जाताना किंवा मी जेव्हा बाहेर स्वतः जाते त्यावेळेला मी जे काही करते ते अगदी बेसिक करायचा मी प्रयत्न करते. पण नंतर तुम्ही चष्मा घालणारच आहे, त्यामुळे थोडंसं जरासं ही माझी फेसेसची क्रेयॉन लिपस्टिक आहे. ती पण खूप छान आहे. सगळ्या गोष्टी माझ्या स्वतः विकत घेतलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटत असेल तर हे काहीही पेड प्रमोशन नाही. पण मला काही प्रश्न आले होते की मी स्वतःचा मेकअप कसा करते बाहेर जाताना किंवा लाईव्ह असताना. त्यावेळेला म्हटलं मी पटापट तुम्हाला हे करून दाखवते. खूप मला माझी पर्सनल फेवरेट आहे ही, ब्राऊन शेड आहे ही. हा फेसेसचा माझा खूप जुना, मी हा फक्त ब्रशसाठी वापरते. ही पण माझी खूप अशी माझे सगळे ऑलमोस्ट प्रोडक्ट फेसेसचेच आहेत. काही थोडीशी
अशी मी आय पेन्सिल इथे लावणार आहे. फेसेसचीच आहे ती पण नॅचरल आहे. खूप इन्स्टंट इफेक्ट आहे बघा. ह्याच्यातला आणि आता तुम्हाला ह्याच्यातला फरक कळेल. एखादी 4-5 हजाराची महागातली साडी तुम्ही घेणार, तुम्ही ती एकदा दोनदा घालणार, नंतर ती कपाटात राहणार. त्यापेक्षा तुम्हाला लागणाऱ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लोकल स्टोर्समध्ये मिळतील, ज्या तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतील, तर त्या तुम्ही खरंच विकत घ्या. आणि पार्लरमध्ये तुम्हाला जर जायला मिळत नसेल तर तुम्ही स्वतःच्या स्वतः, आता ही पण माझी फेसेसचीच एक काजळ पेन्सिल आहे जी मी आता पटकन लावते कारण मला काजळ खूप आवडतं. हे फेसेसच एक हायलायटर आहे माझ्याकडे. मला ते खूप जास्त आवडतं आणि ते पण माझं पर्सनल फेवरेट आहे. तर मी ते थोडंसं माझ्या आयब्रोजला इथे लावते. मला माहिती आहे की मला नंतर खूप साऱ्या कमेंट्स येणार आहेत, हे सगळं काय करतेस, तुला समजतं का, लोकांना चुकीचं का शिकवतेस, अमकं तमकं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की मला जे जमतं ते मी करते आणि माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसंच मी करणार ना. त्याच्यावरती ना मी थोडंसं परत बेसिक माझं हे लावेल तर मला ते खूप जास्त असं नाही आवडत. असं झालं आपण रेडी. आता बिफोर आणि आफ्टर मधला फरक तुम्हाला स्वतःला सुद्धा या व्हिडिओमध्ये मी नंतर एडिट करून टाकेन. तर अशा पद्धतीने थोडं आता मी नेल्स थोडेसे कट केलेत म्हणून मी त्याला नेल पॉलिश लावलेला नाही आहे. तर हा आहे माझा बेसिक पटकन तुमच्या समोर मी केलेला मेकअप आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. हे छोटंसं माझं परफ्यूम आहे, मिनी परफ्यूम, जे मी नेहमी वापरते आणि अशा पद्धतीने मी तयार होते आणि माझं फायनल लुक मी तुम्हाला नंतर करून दाखवते. तर माझे जे प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत ते तुमच्या समोर वापरलेले, त्यामध्ये कोणतंही पेड प्रमोशन नाही आणि हा माझा खरंच जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. मी स्वतः फेसेस कॅनडाचे सगळे प्रोडक्ट्स वापरते. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. मी तुम्हाला पुन्हा एकदा रेकमेंड करेन की त्यांची जी 2 in 1 ही जी मॉइश्चरायझर आहे, पीचलेस, ती तुम्ही